नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीला परदेशातून निधी स्वीकारण्यासाठी आवश्यक असलेली FCRA म्हणजेच फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट मान्यता नुकतीच प्राप्त झाली आहे। यामुळे परदेशातील दानशूर व्यक्ती, संस्था, कॉर्पोरेट कंपन्यांच्या CSR मधून थेट आर्थिक मदत स्वीकारता येणार असल्याचं सोमवारी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने जाहीर केलंय। राज्यात प्रथमच मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून क्राउड फंडिंग आणि त्रिपक्षीय सामंजस्य करारातून गरीब व गरजू रुग्णांना उपचार देण्यात येणार असल्याची घोषणाही कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहात कामकाज सुरू असताना रमी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानं त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे। मात्र मला रमी खेळताच येत नाही, काही जणांनी विनाकारण माझी बदनामी केली असा आरोप करत कोकाटे यांनी चौकशीची मागणी केली आहे। तसंच यामागे मोठे षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। याबाबत ते राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहेत। ज्यांनी त्यांची बदनामी केली त्यांच्यावर ते खटला दाखल करणार असा इशाराही माणिकराव कोकाटे यांनी दिलाय। 2006 मध्ये मुंबईतल्या लोकल ट्रेनमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले। यातल्या 12 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने सोडून देण्याचा निर्णय घेतलाय। हा निकाल धक्कादायक असून महाराष्ट्र सरकार या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं। यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय। या प्रकरणी आता पुढील सुनावणी 24 जुलै रोजी होणार आहे। नाशिकसह राज्यातील काही राजकीय नेते, आजी माजी मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सेक्स स्कॅन्डल आणि हनी ट्रॅप मध्ये अडकल्याच्या चर्चेनंतर खळबळ उडाली। मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबतच्या एकाचा फोटो ट्विट करत संजय राऊत यांनी थेट CBI चौकशीची मागणी केली। आता पुढील फोटोत सुप्रिया सुळे व आदित्य ठाकरे यांच्या सोबत जो काळे नामक व्यक्ती दिसतोय त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय। मग या नेत्यांच्या काळेच्या कृत्यात सहभागी म्हणायचे का की पाठिंबा आहे असं म्हणायचे? काळे तर शरद पवार गटाचा पदाधिकारी आहे, मग इथे पण हनी ट्रॅप म्हणायचे का? या फोटोची CBI चौकशी करा अशी मागणी संजय राऊत करणार आहेत का? फोटो आहे त्याचा अर्थ त्या व्यक्तीच्या कृत्यात सहभाग नसतो असे केशव उपाध्ये यांनी पोस्ट मध्ये म्हटलंय। नागपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब आणि सिगारेट पॉकेटांमध्ये स्फोटके ठेवल्याचा ईमेल मंगळवारी सकाळी 8च्या सुमारास विमानतळावरील वरिष्ठ अधिकाऱ्याला आल्याने एकच खळबळ उडाली। केंद्रीय सुरक्षा बल आणि नागपूर पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून विमानतळ आणि लगतच्या परिसराची तपासणी केली। तपासणी मोहीम दुपारी 12 पर्यंत सुमारे 2 तास चालली। या तपासणीत काहीही आढळून आलेलं नाहीये। अखेर मेल अफवा ठरल्याचं पुढे आलंय। तुमसर तालुक्यातील गौण खनिज संपत्तीची बेधुंद लूट सुरू असून शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाला गालबोट लागतंय। विशेषतः मिटेवानी, आंबागड या परिसरात मुरुम तर चिखला, डोंगरी या गावांमध्ये मॅग्नीजचे बेकायदेशीर उत्खनन बिनधास्त सुरू आहे। खनिज माफियांनी महसूल व खनिकर्म विभागाच्या नियमांना हरताळ फासत रात्रीच्या वेळी JCB ट्रॅक्टरच्या साहाय्याने मुरुम, मॅग्नीज आणि दगडांचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू केले। अमरावती ते मुंबई या हवाई मार्गावर अलायन्स एअर कडून चालवण्यात येणाऱ्या विमान सेवेची भाडेवाढ कमी करून प्रवाशांच्या मागणीनुसार वेळेत बदल करावा अशी मागणी खासदार बळवंत वानखेडे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांची भेट घेऊन पत्राद्वारे केली आहे। अमरावती मुंबई विमान प्रवास सेवेच्या भाड्यांमध्ये अलीकडील काळात झालेल्या दरवाढीमुळे प्रवाशांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे। गडचिरोलीत आज माओवाद्यांची नाळ तुटली आहे। आता बोटावर मोजण्या इतके लोक जंगलात आहेत। त्यांना माझे आव्हान आहे की त्यांनी बंदूक टाकून आता मुख्य धारेत यायला हवं, त्यात त्यांचंच भलंय। माओवाद मुक्त गडचिरोली जिल्हा आम्ही करणार आहे। जंगलातील बंदुकीचा माओवाद संपतोय, पण एका नव्या माओवादापासून संरक्षित राहायला पाहिजे। आपण गडचिरोलीचे भूमिपूजन केले तर दुसऱ्या दिवशी आदिवासींच्या जमिनी घेतायत, जमीन लुटल्या जात आहेत असे पोस्ट सोशल मीडियावर आले आहेत। याची चौकशी केल्यावर 2 जण कोलकाता येथे होते, त्यातल्या महाराष्ट्रातील कोणीच नव्हतं। त्यामुळे अशा लोकांपासून आपल्याला सावध राहिले पाहिजे असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। पुण्याच्या भोरमधील भाटघर धरणाच्या परिसरातील काही ठिकाणी पाण्याला अचानक हिरवा रंग चढल्यामुळे स्थानिक नागरिक आणि शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातील संगमनेर, माळवाडी आणि नन्हे गावांच्या लगतच्या जलसाठ्यात हा बदल स्पष्टपणे दिसून येतोय।
तसेच नंदुरबारच्या प्रकाशा येथील गोमाई नदीपात्रातही केमिकल युक्त हिरवं पाणी येतंय। त्यामुळे गेल्या 3-4 दिवसापासून गोमाई नदीत केमिकल युक्त पाणी येत असल्याने माशांचाही मृत्यू होतोय। यामुळे एकच खळबळ माजली आहे। गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या लाडक्या बाप्पांच्या भेटीसाठी जाणाऱ्या हजारो भाविकांसाठी मध्य रेल्वेकडून आनंदाची बातमी आली आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या प्रवासाच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने 250 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे। या गाड्यांचा प्रवास मुंबई, पुणे, गुजरात या भागांतून कोकण रेल्वे मार्गावर होणार आहे। या विशेष गाड्यांमध्ये मध्य रेल्वेच्या 11 तर पश्चिम रेल्वेच्या 5 विशेष गाड्यांचा समावेश आहे। या गाड्या रत्नागिरी, चिपळूण, सावंतवाडी, मडगाव अशा विविध स्थानकांवर धावणार आहेत। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।